नमस्कार. मी जाकीर शेख. औरंगाबादमधील सर्व दिव्यांग बांधवांना सांगू इच्छितो की माझी अजर सय्यद बाबा पेट्रोल पंपवर त्याचा गाड्याचा व्यवसाय आहे. त्या व्यक्तीने माझी 1,00,000ला फसवणूक केलेली आहे. सदरील व्यक्तीची कंप्लेंट अर्ज मी 16/9/2024 रोजी वाळूज पोलीस स्टेशन येथे केला होता. परंतु वाळूज पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत कोणतीही FIR दाखल झालेली नाही. तरी मला फक्त हे विचारायचं आहे की दिव्यांगाचा कायदा हा फक्त कागदावरच आहे का? ज्यावेळेस दिव्यांगाला अपमानपर शब्द वापरले जातात व दिव्यांगाची फसवणूक केली जाते, यासाठी दिव्यांगाचा कायदा काढलेला आहे. परंतु वाळूज पोलीस स्टेशन हे आतापर्यंत सदरील व्यक्तीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. हे सगळं पैशाच्या जोरावर दाबवण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी अपंग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत 4/10/2024 ठीक 12 वाजता कमिशनर ऑफिस येथे आत्मदहन आंदोलन ठेवलेलं आहे. तरी औरंगाबादमधील सर्व दिव्यांग बांधवांनी तेथे हजर राहावे. कारण आज माझ्यावर वेळ आहे, उद्या आणखीन कोणावर येईल. मी तर हमेशा कोणत्याही दिव्यांग बांधवाच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. परंतु आज माझ्यावर वेळ आली आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी 4/10/2024 रोजी कमिशनर ऑफिस गेटसमोर ठीक 11 वाजता हजर राहावे. व माझा एक प्रश्न आहे प्रशासनाला की दिव्यांगाचा कायदा आपण काढला कशासाठी? दिव्यांगाची फसवणूक झाली किंवा दिव्यांगाला अपमानजनक शब्द वापरले तर त्यासाठी आपल्याला हा दिव्यांगाचा कायदा काढलेला आहे. परंतु वाळूज पोलीस स्टेशन औरंगाबाद हे आतापर्यंत सदरील व्यक्तीवर कारवाई का करत नाही? मला आत्मदहन करण्याची वेळ का आली? मी 16/9/2024 रोजी एक साधा अर्ज केलेला होता की माझी फसवणूक झालेली आहे. वाळूज पोलीस स्टेशन यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे अपंग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत 1 हप्ता पहिले मी आत्मदहनचा इशारा दिलेला आहे. मला स्वतः असं वाटतं की 2016चा कायदा हा फक्त दिव्यांगाला एक म्हणजे ते बोलायला शब्द उरलेले नाही. हा फसवणूक झालेली आहे दिव्यांगाची. का दिव्यांग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याच्यावर 2016च्या कायद्यानुसार सदरील व्यक्तीवर कारवाई होत नसेल तर हा कायदा आपल्या कशासाठी? या सरकारला व प्रशासनाला माझा सवाल आहे. 4/10/2024 या तारखेच्या आत मी वाळूज पोलीस स्टेशनला व औरंगाबाद कमिशनर ऑफिस येथे सुद्धा निवेदन दिलेलं आहे की 4 तारखेच्या आत सदरील व्यक्तीवर कारवाई नाही झाली तर मी स्वतः जाकीर शेख व आमचे जिल्हाध्यक्ष सुनील देशमुख व औरंगाबाद विभागीय अध्यक्ष नूर चौधरी हे तिघं मिळून कमिशनर ऑफिससमोर आत्मदहन करणार आहे. व हे सर्व करायची वेळ आली तर मला असं वाटतं की पोलीस प्रशासन असो किंवा सरकार असो यांना लाजा वाटायला पाहिजे की एका दिव्यांगाला आत्मदहन करण्याची वेळ येत आहे. आपण स्वतः तो कायदा तयार केला व त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तर बस माझी हीच इच्छा आहे की या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी व्हायला पाहिजे व सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक व्हायला पाहिजे. जय महाराष्ट्र.